فلما استيئسوا منه خلصوا نجيا قال كبيرهم ألم تعلموا أن أباكم قد أخذ عليكم موثقا من الله ومن قبل ما فرطتم في يوسف فلن أبرح الأرض حتى يأذن لي أبي أو يحكم الله لي وهو خير الحاكمين ارجعوا إلى أبيكم فقولوا يا أبانا إن ابنك سرق وما شهدنا إلا بما علمنا وما كنا للغيب حافظين واسأل القرية التي كنا فيها والعير التي أقبلنا فيها وإنا لصادقون قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل عسى الله أن يأتيني بهم جميعا إنه هو العليم الحكيم وتولى عنهم وقال يا أسفا على يوسف وابيضت عيناه من الحزن فهو كظيم قالوا تالله تفتأ تذكر يوسف حتى تكون حرضا أو تكون من الهالكين قال إن أشن ما أشكو بثي وحزني إلى الله وأعلم من الله ما لا تعلمون يا بني يذهبوا فتحسسوا من يوسف وأخيه ولا تيأسوا من روح الله إنه لا ييأس من روح الله إلا القوم الكافرون فلما دخلوا عليه قالوا يا أيها العزيز مسنا وأهلنا الضر وجئنا ببضاعة مزجاة فأوف لنا الكيل وتصدق علينا إن الله يجزي المتصدقين قال هل علمتم ما فعلتم بيوسف وأخيه إذ أنتم جاهلون قالوا أئنك لأنت يوسف قال أنا يوسف وهذا أخي قد من الله علينا إنه من يتق ويصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين قالوا تالله لقد آثرك الله علينا وإن كنا لخاطئين قال لا تثريب عليكم اليوم يغفر الله لكم وهو أرحم الراحمين اذهبوا بقميصي هذا فألقوه على وجه أبي يأت بصيرا وأتوني بأهلكم أجمعين. मग जेव्हा हे लोक अजीजला दयेची विनंती करण्यात असफल झाले आणि निराश झाले तेव्हा सर्व भाऊ एकीकडे जमा होऊन आपापसात सल्लामसलत करण्यास बसले. तेव्हा त्यांच्यापैकी जो मोठा होता म्हणाला, काय तुम्हाला आठवण राहिली नाही की तुमच्या पित्यानं तुमच्याकडून अल्लाहला साक्षी ठेवून वचन घेतलं होतं की तुम्ही आपल्या लहान भावाला सुरक्षितपणे सही सलामत परत आणाल आणि याच्यापूर्वी युसुफविषयी आम्ही सगळ्यांनी जी हरकत केली आहे तीही आमच्या ध्यानी असावी. तेव्हा आता मी तर देशातून हटणार नाही जोपर्यंत पित्याकडून मला येण्याची परवानगी मिळत नाही किंवा अल्लाह माझ्याबाबत एखादा फैसला करीत नाही की या प्रसंगी मी काय केलं पाहिजे. आणि सर्वात अधिक चांगला फैसला करणारा फक्त अल्लाहच आहे. मोठा असंही म्हणाला की माझा तर हा सल्ला आहे की तुम्ही पिताजींकडे परत जा आणि त्यांना सांगा की हे आमचे पिता, तुमच्या मुलानं चोरी केली तेव्हा आम्ही काय करू शकत होतो. आम्ही तर केवळ या गोष्टीची साक्ष दिली होती जी आमच्या नजरेसमोर होती आणि आम्ही भावाच्या रक्षणाचं वचन तुम्हाला दिलं होतं. मात्र परिस्थिती याच्या उलट झाली आणि आम्ही न पाहिलेल्या मामल्यास जबाबदार आम्ही तर ठरू शकत नाही. आमच्या बोलण्यातील सत्यता जाणून घेण्यासाठी आपण त्या वस्तीवाल्यांना विचारा जिथे आम्ही होतो आणि या काफिरावाल्यांनाही विचारा ज्यांच्या सोबत आम्ही आलो आहोत. आम्ही जे सांगतो ते खरं आहे. मुलांचं हे सर्व निवेदन ऐकून याकूब म्हणाले की ही गोष्ट तुम्ही आपल्या मनानं रचून आपलं काम साधलं आहे. तेव्हा आता सबुरी करणंच माझ्याकरता सर्वात अधिक चांगलं राहील. फार शक्य आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाह या सर्वांना माझ्याजवळ एकत्र जमा करेल. यात शंका नाही की तोच मोठा ज्ञान राखणारा आणि हिकमतशाली आहे. आणि याकूब यांनी अतिशय दुःखानं त्यांच्याकडून तोंड फिरवून सांगितलं की अरे रे, युसुफची काय गत झाली असेल. आणि रडत राहिल्यानं दुःखात त्यांचे डोळे पांढरे झाले होते आणि दुःखानं ते अगदी विरघळून गेले होते. घरचे लोक म्हणाले, अल्लाहची शपथ, तुम्ही तर युसुफची आठवण काढत राहून एकतर अगदी गळून जाल किंवा मग या अवस्थेत तुमचं प्राणच निघून जाईल असं दिसतं. याकूब म्हणाले,
मी तर आपली तळमळ आणि दुःखाची शिकायत अल्लाहसमोर मांडतो आणि मी अल्लाहतर्फे जे जाणतो ते तुम्ही जाणत नाही. हे माझ्या मुलांनो, जा आणि शोध लावा युसुफ आणि त्याच्या भावाचा. त्यांना शोधून काढा आणि अल्लाहच्या दया कृपेपासून निराश होऊ नका. निस्संदेह इन्कारी लोकांशिवाय दुसरे लोक अल्लाहच्या दयेपासून नाउमेद होत नाहीत. मग जेव्हा हे लोक मिस्र देशात दाखल झाले तेव्हा युसुफच्या दरबारात त्यांनी विनंती केली की हे सत्ताधीश महामंत्री, आमच्यावरून आणि आमच्या कुटुंबातल्या लोकांवरून उपासमारीचं संकट कसंही करून टळत नाही आणि फार थोडी रक्कम जी काहीच कामाची नाही आम्ही आपल्या सोबत आणली आहे. आपण कृपया आम्हाला पुरेपूर धान्य द्या आणि आम्हाला दान द्या. यात शंका नाही की सर्वश्रेष्ठ अल्लाह दान देणाऱ्यांना फार चांगलं फळ प्रदान करतो. युसुफ म्हणाले, जेव्हा तुम्ही नादान होतात त्यावेळी युसुफ आणि त्याच्या भावाशी तुम्ही जे काही केलं, काय ते तुम्हाला अजूनही आठवतं? भाऊ आश्चर्यानं म्हणू लागले, काय खरोखर तुम्हीच युसुफ आहात? युसुफ म्हणाले, हो, मीच युसुफ आहे आणि हा माझा भाऊ आहे. निस्संदेह अल्लाहनं आमच्यावर मोठे उपकार केले. खरी गोष्ट अशी की जो मनुष्य दुराचारापासून दूर राहील आणि संयम राखील तर खात्रीनं नेकी करणाऱ्यांचा मोबदला अल्लाह कधी वाया जाऊ देत नाही. सर्व भाऊ म्हणाले, अल्लाहची शपथ, अल्लाहनं आपणास आमच्यावर मोठेपणा प्रदान केला आणि आमच्याकडून फार मोठी चूक झाली. युसुफ म्हणाले की आज तुमच्यावर कसलाही आरोप नाही. अल्लाह तुम्हाला माफ करो आणि तो सर्व दयावानांपेक्षा जास्त दयावान आहे. युसुफ यांनी आदेश दिला, आता माझी कमीज घेऊन जा आणि पिताजींच्या चेहऱ्यावर ही कमीज टाकून द्या, ज्यामुळे त्यांनी चालत यावं डोळ्यांनी पाहात, आणि सोबत घरच्या सर्व लोकांना घेऊन माझ्याजवळ या.